उद्धव ठाकरेंची संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी आहे, उद्धव ठाकरे संध्याकाळी 7 वाजता आपली पत्रकार परिषद घेणार आहेत। उद्याच्या महाराष्ट्र बंदबाबत उद्धव ठाकरे 7 वाजता आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। तर उद्या जो महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती, या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि याच पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी आवाहन केलेलं होतं की हा बंद मागे घ्यावा आणि यानंतर आता उद्धव ठाकरे देखील आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत। संध्याकाळी 7 वाजताच म्हणजेच अगदीच थोड्या वेळात उद्धव ठाकरे आपली पत्रकार परिषद घेऊन जी भूमिका आहे ती जाहीर करतील। हायकोर्टाच्या आदेशानंतर मवियातील नेते आता आपली भूमिका स्पष्ट करतायत। उद्या बदलापूरमध्ये झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती आणि याच बंदच्या भूमिकेला खरं तर हायकोर्टामध्ये त्याचं आव्हान देण्यात आलेलं होतं, याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि याच याचिकेवर सुनावणी दरम्यान उद्याचा जो बंद होणार होता तो बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टानं म्हटलं आणि यानंतर शरद पवार यांनी एक्सपोज करत उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं। आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। तर काही वेळापूर्वीच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। नाना पटोले हे शरद पवार यांच्याशी चर्चा करतायत आणि या चर्चेनंतर एका तासाभरामध्येच काँग्रेस देखील आपली भूमिका स्पष्ट करेल। तर उद्धव ठाकरेंची संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतायत, काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागलेलं आहे। याबाबत आपण अधिक बोलणार आहोत। आमचे इनपुट हेड विठोबा सावंत आपल्यासोबत जोडले गेलेत। विठोबा सर, उद्धव ठाकरे थोड्याच वेळामध्ये आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, काँग्रेस शरद पवारांसोबत चर्चा करते, आता उद्धव ठाकरे देखील भूमिका स्पष्ट करतील, काय वाटते, काय होऊ शकतंय? प्राची, कोर्टाच्या निर्णयानंतर सगळी समीकरणं, उद्याच्या बंदबाबतची सगळी समीकरणं होती ती बदललेली आहेत। शरद पवार यांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करत उद्याचा बंद मागे घ्यावा अशी एक्सपोस्ट केल्यानंतर अर्थातच काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे। आपण आता काँग्रेसच्या नेत्यांशी बोललो तर काँग्रेसचे नेते आधी बंद करायचाच उद्या यावर ठाम होते, मात्र आता वडेट्टीवार यांनी जी भूमिका नाशिकमध्ये स्पष्ट केली, त्यांनी सांगितलंय की नाना पटोले थोड्याच वेळात शरद पवार यांच्याशी बोलणार आहेत आणि चर्चा केल्यानंतर याबाबतचा निर्णय आम्ही स्पष्ट करू। दुसरीकडे ठाकरेंनी दुपारी पत्रकार परिषद घेतली होती, कालही घेतली होती आणि त्यांनी बंदची मोठ्या प्रमाणात तयारीही केली होती। अशा वेळी ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं होतं। आता शरद पवार यांच्याशी त्यांचीही चर्चा कदाचित होईल असं वाटतंय, पण एक गोष्ट नक्की आहे की 7 वाजता ते भूमिका स्पष्ट करणार आहेत। कदाचित बंद मागे घेण्याच्या भूमिकेवर तेही येतील असं वाटतंय आणि 7 वाजता त्यांची भूमिका स्पष्ट होईल, काँग्रेसची भूमिका तोपर्यंत स्पष्ट होईल आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांना कळेल की उद्याचा बंद होणार आहे की नाही। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आता तासाभरामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची नेमकी भूमिका काय असणार आहे।